हॅलो, नमस्कार. श्री स्वामी समर्थ सगळ्यांचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत. तर आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे आणि त्या भगिनींसाठी आहे ज्यांनी हरतालिकेचं व्रत केलेलं आहे. तर ज्या कोणी आपल्या म्हणजे सुवासिनी स्त्रिया असतात, वैवाहिक ज्यांचं लग्न झालेलं आहे, अशा सगळ्या माझ्या मैत्रिणींनी, ताईंनी व्रत केलेलंच असतं. आपण दरवर्षी सालाबादाप्रमाणे हरतालिका व्रत करत असतो. अर्थात कुमारिकांसाठी हे नाही आहे. ज्या कोणी लग्न झालेल्या विवाहित स्त्री आहेत त्यांच्यासाठी आजचा व्हिडिओ आहे. तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हरतालिका व्रत आपण करतो. हरतालिका व्रत केल्यानंतर जी पूजा आपण मांडलेली असते त्याची उत्तर पूजा दुसऱ्या दिवशी करतो. पण उत्तर पूजा झाल्यानंतर सुद्धा आपल्याला एक गोष्ट करायची असते, ते म्हणजे व्रताचं उद्यापन. कारण व्रत हे आपण धरत असतो तर ते आपल्याला सोडायचं असतं. त्याच्यासाठी आपल्याला एक आरती लावायची असते. तर ती आरती कशी लावायची ते आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर मी मागच्या वर्षी सुद्धा हा व्हिडिओ केला होता. बऱ्याच लोकांनी मला विचारलं सुद्धा होतं. तर मी यावर्षी पुन्हा सांगते. बऱ्याच जणांना डाऊट होते. तर हरतालिका व्रताचं उद्यापन कसं करायचं ते आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया. तर आता पहिला मुद्दा, उद्यापन कुणी करायचं हे तर झालं. कुमारिकांनी हे व्रताचं उद्यापन करायची गरज नाही आहे. तर फक्त ज्या विवाहित स्त्रिया आहेत आणि ज्यांनी व्रत धरलेलं आहे त्यांनी हा तोडगा नाही म्हणता येणार, हे व्रताचं उद्यापन आपल्याला करायचं आहे. तर व्रताचं उद्यापन करण्यासाठी आपल्याला 10 दिव्यांची आरती घडायची असते, आरती लावायची असते आणि त्याच्यात एक भंडारा असा लावायचा असतो. जसं आपण दरवर्षी चैत्र महिन्यात किंवा माघ महिन्यात आपल्या कुलदेवतेची आरती लावत असतो, जे कणकेचे दिवे बनवतो आणि ती आरती लावतो, तशाच प्रकारे आपल्याला हरतालिका व्रताचं सुद्धा उद्यापन करायचं असतं. तर उद्यापन करताना जसं मी सांगितलं तुम्हाला की 10 दिवे आणि एक भंडारा आपल्याला लावायचा असतो. ते दिवे शुद्ध गाईच्या तुपात पेटवून ती आरती विझल्यानंतर ते दिवे आपल्याला स्वतःला खायचे असतात. तर अशा प्रकारे आपल्याला ते उद्यापन करायचं असतं. तर हे उद्यापन जे आहे ते कधी करायचं? अर्थातच हरतालिकेच्या दुसऱ्या दिवशी गणपती बाप्पा येणार असतात. तर गणेश चतुर्थीच्या दिवशी सुद्धा तुम्ही हे व्रताची आरती लावू शकता. पण जर तुमच्याकडे बाप्पा येणार असतील आणि गडबडीत त्या दिवशी जर तुमच्याकडनं लागत नसेल तर अनंत चतुर्दशीपर्यंत, म्हणजे गणपती बसल्यापासून ते अनंत चतुर्दशीपर्यंत जे आपले 11 दिवस असतात त्याच्यामध्ये तुम्ही कुठल्याही दिवशी आरती लावू शकता. अर्थात जर मंगळवारी शुक्रवारी लावली तर अतिउत्तम, देवीची आरती आहे. पण जर नाही झालं तर त्या 10 दिवसांमध्ये तुम्ही कुठल्याही दिवशी ही आरती लावू शकता. तर आता दुसरा महत्त्वाचा मुद्दा, व्रत कुणी म्हणजे उद्यापन कुणी करायचं ते आपण पाहिलं. आता उद्यापन करताना जसं मी सांगितलं 10 दिवे घ्यायचे, एक भंडार घ्यायचा आणि ते जे दिवे आहेत ते आपण स्वतःच खायचे. म्हणजे आपल्या व्रताची आरती आपल्याला स्वतःलाच खायची असते. आपण ती कुणालाही देऊ शकत नाही. अर्थात लहान मुलांना नाही, आपल्या पतीला नाही किंवा घरातल्या अन्य कुठल्याही सदस्याला आपल्याला ती द्यायची नसते. ते केलेले दिवे आपल्याला स्वतःच खायचे असतात. अर्थात ते गाईला सुद्धा खाऊ घालायचे नाही. तर हे उद्यापन आपल्याला करायचंच असतं. तेव्हाच आपलं हरतालिकेचं जे व्रत आहे ते खऱ्या अर्थाने पूर्ण होतं. तर साहित्य काय लागतं ते मी तुम्हाला सांगितलं. व्रताची आरती लागते, 10 दिवे, एक भंडारा आणि त्याचबरोबर कच्च्या सुताने बनवलेला एक हळदीने बनवलेला एक गळेसरी आपल्याला लागत असते. तर ती पण मी तुम्हाला आता व्हिडिओमध्ये दाखवणार आहे पुढे की कशा प्रकारे आपल्याला दिवे घडायचे आहेत आणि आरती लावायचं आहे. तर अगदी सोप्या पद्धतीने आपल्याला हे उद्यापन करायचं असतं. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, म्हणजे तुम्हाला सगळ्यांना लक्षात येईल. चला तर मग आधी आपण दिवे बनवायला सुरुवात करू आणि मग त्याच्यानंतर आरती लावू. कणकेचे दिवे बनवण्यासाठी मी एका परातीत कणिक मळून घेत आहे, जी आपण चपातीसाठी मळतो अगदी बिना मिठाची, तशी कणिक मळून घ्यायची आहे. कणिक मळून घेतल्यानंतर त्याच्यातला एक छोटा गोळा घ्यायचा आणि त्या गोळ्याचे अगदी बरोबर 10 असे भाग करायचे, जेणेकरून आपल्याला 10 दिवे घडता येतील. असे छोटे छोटे समान आकाराचे गोळे करून घ्यायचे आणि त्याच्यानंतर प्रत्येक गोळ्याला असा दिव्याचा आकार देऊन घ्यायचा आणि त्याच्यानंतर मग अशा प्रकारे सगळेच आपण 10 दिवे बनवून घ्यायचे आणि त्याच्यानंतर भंडारा बनवायचा. भंडारा बनवताना कणकेच्या गोळेला एक छोटासा वाटीचा आकार द्यायचा आणि त्याच्यात कणकेचेच 10 गहू घ्यायचे. जर तुमच्याकडनं खाल्ले जात असेल तर तुम्ही खरे गहू घेतले तरी चालतील. त्यात एक छोटासा गुळाचा खडा टाकायचा आणि त्याला बंद करून घ्यायचा. बंद करताना त्याच्यावरती असं अधिकच्या फुलीने 2 समांतर रेषा द्यायच्या आणि एक छोटासा बिंदू देऊन असा भंडारा बंद करायचा. याला भंडारा असं म्हणतात. आणि हे कणकेचे 10 दिवे आणि एक भंडारा वाफवून घ्यायचा. व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे आरती आपली बनवून झालेली आहे. तुम्हाला जवळून दाखवते. तर हा आहे तो भंडारा.
ज्याच्यामध्ये आपण कणकेचे 11 गहू टाकलेत. तुम्हाला हवे असतील तर तुम्ही खरे गहू पण टाकू शकता, पण ते खायला शक्य होत नाही, म्हणून कणकेचे 11 गहू बनवलेत. छोटासा गुळाचा खडा आणि त्याला बंद करून घेतला आहे. आणि हे अशा प्रकारचे 10 दिवे. तर 10 दिव्यांमध्ये तुपाच्या वाती टाकल्यात. शक्यतो गाईच्या तुपाचे दिवेच आपल्याला लावायचे, नसेल तर तुम्ही तेलाचा पण लावू शकता. आणि हा आहे तो व्रताचा धागा. तर हा व्रताचा धागा पिवळा करून घेतला आहे. आरती झाल्यानंतर हा थोडा वेळ आपण घालायचा गळ्यामध्ये आणि मग संध्याकाळी त्याला आपण तुळशीला आणि त्याच्यानंतर वाहत्या पाण्यात विसर्जन केलं तरीही चालेल. तर अशा प्रकारे ही आता आपली आरती तयार करून झालेली आहे. आता आपण आरती लावूया, आरती पेटवूया. आरती पेटवल्यानंतर आपण देवीची आरती करू शकतो, देवीचे मंत्र म्हणायचे आणि त्याच्यानंतर आपलं व्रताचं उद्यापन आपल्याला करायचं असतं. महादेवांना आपण मनोमन प्रार्थना करायची आणि मग आपल्या जे व्रताची हरतालिका व्रताची जी सांगता आहे ती पूर्णरित्या पूर्ण होते. असं अगदी साध्या पद्धतीने आपल्याला हरतालिका व्रताचं उद्यापन करायचं असतं. तर अद्याप जर तुम्ही सुद्धा व्रताची आरती लावलेली नसेल तर तुम्ही सुद्धा व्रताची आरती जरूर लावावी आणि आपल्या हरतालिका केलेल्या व्रताची सांगता करावी, जेणेकरून आपल्याला व्रताचं जे फळ आहे ते आपल्याला लवकरात लवकर मिळतं आणि आपल्या मनातल्या सगळ्या इच्छा महादेव नक्की पूर्ण करतात. जर तुम्हाला या आरतीबद्दल अजून काही शंका असतील तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलला आवर्जून सबस्क्राईब करा, जेणेकरून येणाऱ्या नवीन व्हिडिओजची माहिती तुम्हाला मिळेल. परत भेटूया आपण अशाच एका व्हिडिओसोबत. तोपर्यंत सगळ्यांना श्री स्वामी समर्थ.